एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर इथं असलेल्या जवार साखर आणि दत्त सहकारी कारखान्याचे ऑफिस फोडलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळालाच पाहिजे या मागणीकडे सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी दिलाय। साखर कारखान्यांनी याचा बोध घेऊन हा जो उद्रेक आहे, हा जो संताप आहे शेतकऱ्यांचा, हे समजून घेऊन तातडीनं उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे। सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा सरकारला सुद्धा याची किंमत चुकती करावी लागेल। ऊसाच्या एफआरपीसाठी सांगली शनिवारी सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हिंसक आंदोलन सुरू केलंय। वाळवा तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि गोगाव इथल्या क्रांती साखर कारखान्याच्या कार्यालयांना पेटवून दिलं। एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर कारखान्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल सुरू केलाय। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तब्बल 2 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केली। मात्र हा एफआरपी एक रकमी न देता पहिली उचल म्हणून 2300 रुपये जमा केलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलकांनी काही साखर कारखान्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलंय। संध्याकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथं आंदोलन केलं। म्हैसाळमधील मोहनराव शिंदे आणि सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याच्या नोंदणी कार्यालयांना या आंदोलकांनी टाळं ठोकल्यानं ऊसाच्या एफआरपीचा वाद पेटलाय। महिने उलटले तरी सुद्धा अद्याप एकाही साखर कारखान्यानं एक रकमी एफआरपी दिलेली नाही। त्यामुळं आणि उलट 2 महिने झाल्यानंतर 80-20चा फॉर्म्युला वापरून एफआरपीचे तुकडे करण्याचा धोरण राज्य सरकार आणि साखर सम्राट आखत आहेत। या धोरणाला आमचा विरोध आहे। शेतकऱ्यांना एक रकमीच एफआरपी मिळाली पाहिजे, त्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही। मुंबई डीपी प्लॅनबाबत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता आणि त्यावरून विखे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी अब्रूनुकसानीची नोटीस बजावली। या नोटीसीला आता सीएम यांनी विखे पाटील यांना उत्तर दिलेलं आहे। विखे पाटील यांनी या नोटीसीवर उत्तर देताना डीपी प्लॅनबाबतचे आरोप योग्य आणि खरे आहेत। कोर्टाने याबाबत विचारणा केल्यास कोर्टासमोर सर्व कागदपत्र सादर करू असं विखे पाटलांनी म्हटलंय। त्यांच्या उत्तरामुळे डीपी प्लॅन भ्रष्टाचार मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच गरम होणार आहे। अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विदाते यांनाही पदावरून हटवण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, पण आमदार संग्राम जगताप यांना मात्र अभय देण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे। या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक खड्डा खणताना दिसत आहेत। त्या खड्ड्याला संशय असं नाव देण्यात आलंय। हुद्दा गमावला आणि खड्डा कमावला असा मथळा देऊन हे प्रकरण दाखवण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वया एवढे पेट्रोलचे भाव झालेत आणि आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे हे भाव वाढवण्याचे प्रयत्न भाजपाचे सुरू असून या निमित्तानं चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यात केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असताना भुजबळांनी एकेरी उल्लेख केला। राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं गडकरी रंगायतन समोरील चौकात आयोजित सभेत ते बोलत होते। मैं चाय बेचता था, चाय बेचता था, ठीक है, तू चाय बेचता था तो मैं भी भाजी बेचता था, रस्ते के ऊपर देखा सामने की गोष्ट है, तू चाय बेचता था तो मैं चाय देख मत बेच। सही बात है, देश को बेच देगा, पहला अलग लोग कहेंगे प्राणी कमीशन खराब होगा। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं घोडं 3 जागांवर अडलंय। नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबाद या 3 जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे। औरंगाबाद आणि नंदुरबारच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, तर नगरची जागा राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलासाठी काँग्रेसला हवी आहे। आता 15 जानेवारीला दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होते आणि या बैठकीत आघाडी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे।
काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा भंडाऱ्यात पोहोचली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी या यात्रेची धुरा सांभाळत संपूर्ण शहरात रॅली काढली। त्यानंतर जाहीर सभा देखील घेण्यात आली आणि या सभेला शेतकरी आणि शेतमजुरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे। कोल्हापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्याचबरोबर सवर्ण आरक्षण कोर्टात टिकण्याबद्दल पवारांनी शंका व्यक्त केली आहे। राहुल गांधींसोबत चर्चा झाली असून आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले।